तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर खूप दिवसांनी आपण ब्लॉग बनवतोय। अजय आहे आपल्यासोबत। तर कशात मस्त मजेत ना। मला पण टाईम भेटत नव्हता आणि मुंबईचा काला घोडा फेस्टिवल सुरू झाला आहे, तर आज आपण तिथंच व्हिजिट करणार आहोत। तर चला बघूया आज काय काय आपल्याला बघायला मिळते। अजय आहेच आपल्यासोबत, चला चला। इकडे इकडे बघ, आताच काहीतरी तयार केलं। हा पुस्तक। तर मित्रांनो, गर्दी खूप आहे, संडे असल्यामुळं सुट्टी आहे। कॉलेजमधून आमचं त्याचं नाव आहे हाफ अँड होल। ओके, सो आमचं इन्स्पिरेशन जे आहे ते एक मिथिकल ग्रीक मायथॉलॉजीमधून एक इन्स्पिरेशन आहे। म्हणजे जेव्हा हाफ ह्युमन, हाफ माणूस आणि हाफ हॉर्स घोडा एकत्र येतो तेव्हा एक नवीन क्रिएचरचा जन्म होतो। तो म्हणजे आहे त्याचं नाव आहे सेंटॉर। सेंटॉर असं म्हटलं जातं त्या क्रिएचरला। मग ह्याच्यामागे आयडिया अशी आहे की ह्युमन माइंड, माणसाची अक्कल आणि घोड्याची ताकद जेव्हा एकत्र येतं तेव्हा एक नवीन एनर्जी क्रिएट होते आणि एक न्यू पॉवर, अजून जास्त पॉवरफुल क्रिएचर तयार होतो। सो हे तर झालं या क्रिएचरबद्दल। पण तुम्ही जर बघा जे आम्ही वस्तू वापरल्या, जे मटेरियल इथे वापरलेलं आहे, तर पहिला म्हणजे पॅचेस, ज्याला आपण चिंदी ठिगळं असं म्हणतो। सो त्याचं आपल्या आयुष्यात काहीही महत्त्व नसतं, तो आपण कचरा ॲज अ कन्सिडर करतो, त्याचा उपयोग काही नाही। तसंच आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही कमी असते, काही ना काही फ्लॉज असतात। मग आपल्याला असं वाटतं की आता माझं काही नाही होणार, फ्लॉज माझ्यामध्ये ही कमी आहे, तर मी आता काय करणार, कसं होणार। पण तेच जे आपण ज्याला आपण कचरा असं कन्सिडर करतो, तेच जर तुम्ही नीट जोडला, नीट त्याचा वापर केला, तर त्याच्यातून काहीतरी त्या कचऱ्यामधूनच काहीतरी नवीन आणि सुंदर तयार करू शकतो। तसंच आपल्या फ्लॉज जे आपण कमतरता म्हणतो, त्याच्यावर कमतरता न फक्त दुसऱ्या नजरेने बघितला, दुसऱ्या नजरेने बघितला तर त्यातून पण काहीतरी तुम्ही नवीन घडवू शकता आणि काहीतरी तुमची स्ट्रेंथ पण ती बनवू शकते। सो दॅट इज अबाउट काय। आणि झिप चायनी ते बघितलं तर चायनीचं काम असतं दोन तुकड्यांना एकत्र जोडण्याचं काम म्हणजे चायनीचं असतं। त्याचा अर्थ असा की आपण एकमेकांची कसे जोडतो एकमेकांना, आपल्या सराउंडिंग, आपल्या अवतीभोवती आपण कसे जोडलेलं असतो, आपल्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग आपण एकत्र कसे जोडून ठेवतो, ते म्हणजे झिप वॉक।
काय बोलता? तर मित्रांनो, गर्दी ह्याच्यासाठी आहे की आज संडे आहे, त्यामुळं आम्हाला गर्दी मिळालेली आहे. सो खूप गर्दी आहे. तुम्ही सुट्टीच्या दिवशी नाही आलात तर तुम्हाला एवढी गर्दी नाही भेटणार. सो आम्हाला खूप गर्दी भेटली आणि नीट व्हिडिओ पण नाही शूट करायला भेटत आहे, ना फोटो काढायला भेटत आहे, कारण सगळेजण येत आहेत ते मध्ये मध्ये घुसत आहेत. तर मित्रांनो, आम्ही आज काळागोडा फेस्टिवलला फिरतोय. सो वेगवेगळे आपल्याला महाराष्ट्रातले पण लोक दिसत आहेत, तिथे स्टॉल लावून आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे म्हणजे राजस्थान, आंध्र प्रदेश इकडचे पण लोकांचे स्टॉल आपल्याला इकडं पाहायला वेगवेगळ्या याच्यात पाहायला मिळतात आणि खूप छान असं स्टॉल आहेत. सो तुम्ही व्हिजिट करा नक्की. आपण आता इथे पण बाजूला जाऊया. छान असे कंदील वगैरे आहेत, बघूया.
तर मित्रांनो आता आम्ही घरी जातोय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. हा फेस्टिवल कालपासून म्हणजे 25 जानेवारीपासून 2 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. सो नक्की विजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.